नमस्कार, मी काशीमुक्ता दत्तात्रय बोलते। मी NDA प्रकृती प्रतियोगिता 2026मध्ये भाग घेत आहे। माझा पार्टिसिपेट ID आहे C81। माझा विषय आहे आधुनिक युगातील महिला। आधुनिक युगातील महिला। मी तुमच्यासमोर अत्यंत प्रेरणादायी विषयावर माझे मत मांडणार आहे। आधुनिक युगातील महिला। सुरुवातीलाच एक सुंदर श्लोक सांगू इच्छिते। विद्या धनम सर्व धनम प्रधानम। विद्या धनम सर्व धनम प्रधानम म्हणजे शिक्षण हे सर्वात मोठे धन आहे। त्यामुळे आज महिला आत्मविश्वासाने पुढे जात आहे। आपण पाहायला गेले तर पूर्वीच्या काळात महिलांचे जीवन अत्यंत कठीण होते। त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता। त्यांना फक्त घरच्या कामापुरतेच मर्यादित ठेवले जायचे। समाजातील रूढी आणि परंपरांमुळे महिलांना स्वतःचे स्वप्न पाहण्याचीही मुभा नव्हती। परंतु अशा अंधकारमय जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी अनेक स्त्रियांनी संघर्ष केला। त्यामध्ये सर्वात मोठे योगदान म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिले शिक्षण सुरू करून महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला। समाजातील लोकांना विरोध करून त्यांनी शिक्षणाची ज्योत कायम पेटत ठेवली। म्हणून आज प्रत्येक महिला शिक्षण घेऊ शकतात। तसेच राजमाता जिजाबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उत्तम संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा दिली। त्यामुळे त्या एक सर्वांसाठी आदर्श स्त्री आहेत। तसेच राणी लक्ष्मीबाई यांनी स्वतःच्या शौर्याने स्वातंत्र्याशी लढा दिला। त्यामुळे त्यांच्या धैर्याने महिलांना संकटाशी सामना करण्याची प्रेरणा मिळते। तसेच आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत। त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून स्वतःचे शिक्षण पूर्ण केले। आजचे युग पूर्णपणे बदलले आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे महिलांचे जीवन अत्यंत सोपे आणि साधे झाले आहे। मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन शिक्षण आणि आधुनिक उपकरणामुळे महिलांचा वेळ आणि श्रम दोन्हीही वाचत आहे। आजच्या महिला इंजिनियर, डॉक्टर, वकील, पायलट अशा प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या भूमिका बजावत आहे। त्या शिक्षण आणि घर दोन्ही योग्य पद्धतीने सांभाळत आहे। पण आपण तरीसुद्धा पाहायला गेले तर आज काही ठिकाणी महिलांचा सन्मान करत नाही आणि भेदभाव होत आहे महिलांच्या बाबतीत। तर आपण आजची गरज आहे की महिलांना सन्मान देण्याची आणि त्यांना समान संधी देण्याची सर्वांची जबाबदारी आहे। महिला ही फक्त घराची शोभा नसून तर ती देशाची शान आहे। देशाची खरी शक्ती आहे। ती कुटुंब घडवते, संस्कार देते आणि देशाच्या प्रगतीत मोठे योगदान देते। म्हणून मी शेवटी हेच सांगू इच्छिते की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी। चला महिलांचा सन्मान करूया, त्यांना शिक्षण देऊया आणि सक्षम भारत घडवूया। धन्यवाद।